मोदींच्या घरातील एनडीएच्या संभाव्य मंत्र्यांची बैठक संपली। शपथविधी सोहळ्यासंदर्भात बैठकीत चर्चेची शक्यता। एनडीएमधून आज अंदाजे 52 ते 55 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। यात भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी, टीडीपी, जेडीयूसह अनेक पक्षांचा समावेश। अमित शाह, गडकरी, राजनाथ सिंह, मनसुख मांडविया यांना मंत्रिपदासाठी कॉल, तर अर्जुनराम मेघवाल यांनाही मंत्रिपदासाठी पाचारण। शिवसेनेकडून प्रतापराव जाधवांना मंत्रिपद मिळणार। प्रतापराव जाधवांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आल्याची माहिती। रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी। रक्षा खडसेंना मंत्रिपदासाठी फोन। माझ्या प्रवासात एकनाथ खडसेंचाही मोठा वाटा। नाथाभाऊंकडे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, तर कोणतं प्रोफाईल मिळेल याची अपेक्षा नाही। मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर रक्षा खडसेंची एबीपी माझावर प्रतिक्रिया। रक्षा खडसेंना मंत्रिपद हा अत्यंत आनंदाचा क्षण। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। तर शपथविधीला एकनाथ खडसेही उपस्थित राहणार। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळणार। मुरलीधर मोहोळ यांना शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती। हेमंत रासनेंकडून मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा। कोविड काळात त्यांनी चांगलं काम केलं, हीच त्यांची पोचपावती। हेमंत रासनेंची प्रतिक्रिया। हेमंत रासनेंकडून मुरलीधर मोहोळांना शुभेच्छा। कोविड काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं, त्याची पोचपावती मिळाली। हेमंत रासनेंची प्रतिक्रिया। रामदास आठवलेंनाही मंत्रिपदासाठी फोन। रामदास आठवले मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये मंत्री होते। मोदींवर आमचा पूर्ण विश्वास, संधी मिळणारच होती। आरपीआय एनडीएचा पार्टनर आहे। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। साताऱ्याचे खासदार उदयनराजेंना मंत्रिपदासाठी फोन नाही। उदयनराजे अजून वेटिंगवर असल्याची माहिती। यंदा मराठवाडा आणि कोकण मंत्रिपदापासून वंचित राहण्याची शक्यता। नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची चर्चा। एस जयशंकर पुन्हा मंत्री होणार। मंत्रिपदासाठी एस जयशंकर यांना फोन। तेलुगू देसमच्या दोघांना मंत्रिपद शपथविधीचं निमंत्रण। डी.आर. चंद्रशेखर, के. राममोहन नायडू यांना कॉल। जेडीएसचे एच.डी. कुमारस्वामी, जेडीयूचे रामनाथ ठाकूरांना मंत्रिपद मिळणार। एलजेपीचे चिराग पासवान, जीतनराम मांझी, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल यांनाही शपथविधीसाठी फोन। काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे शपथविधी सोहळ्याला हजर राहणार, सूत्रांची माहिती। नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीला वंदन केलं। राजघाटानंतर अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला नरेंद्र मोदींकडून अभिवादन। शपथविधी आधी नरेंद्र मोदींकडून वॉर मेमोरियल येथे शहीदांना अभिवादन आणि त्यांचं स्मरण। एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी 9 देशांच्या प्रमुखांना आमंत्रण। बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, भूतान आणि सेशेल्सच्या प्रमुखांना आमंत्रण। शपथविधी सोहळ्यानंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित। भाजपचे सर्व खासदार, पदाधिकारी, राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर पाहुणे राहणार उपस्थित। भाजपच्या महाराष्ट्रातील 1000 पदाधिकाऱ्यांना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण। भाजपचे सर्व आमदार, खासदार, लोकसभेचे संयोजक, प्रभारी, विधानसभा आणि लोकसभा विस्तारक उपस्थित राहणार। नरेंद्र मोदींच्या आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूर भाजपची टीम दिल्लीत। ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असल्याची कार्यकर्त्यांची भावना। नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनासमोर जय्यत तयारी। कडेकोट पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच तैनात, तर स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोदींचे बॅनर। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार। या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनाकडून शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीचा व्हिडिओ जारी। पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत ठिकठिकाणी मोदींचे पोस्टर्स।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.